नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, पीक विमा वाटप सुरू। हो मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, या 7 जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 22,500 रुपये प्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी वाटप करण्यात आली आहे। तर मित्रांनो, कोणत्या 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, याविषयी आपण संपूर्ण माहिती हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण नवीन असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। चला मित्रांनो, आता व्हिडिओ सुरू करूया। बघा मित्रांनो, आजपासून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 2023च्या पीक विमा नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात होणार आहे, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून सांगण्यात आली आहे। त्याचबरोबर नाशिक, सोलापूर, सातारा, चंद्रपूर, जळगाव या जिल्ह्यातील पीक विमा लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही जिल्ह्यासाठी रक्कम बघू शकता। नाशिक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांकरिता 656 कोटी रुपये मंजूर झाले आहे, तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 470 कोटी रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 713 कोटी रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 2.66 कोटी रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 27.73 कोटी रुपये मंजूर झाले आहे। तर मित्रांनो, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता 4.2 कोटी रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, आजपासून अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती पण मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे देण्यात आली आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही देखील या 6 जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।